नमस्कार. इटरेटिव्ह मेथड्स वापरून लिनिअर इक्वेशन्सचे सिस्टम सोडवणे ह्यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलच्या शेवटी शिकणार आहोत इटरेटिव्ह मेथड्स वापरून लिनिअर इक्वेशन्सचे सिस्टम कसे सोडवणे, लिनिअर इक्वेशन्स सोडवण्यासाठी सायलॅब कोड कसे तयार करणे. हा ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यास मी वापरत आहे उबुंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि सायलॅब वर्जन 5.33. या ट्युटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला सायलॅबचे प्राथमिक ज्ञान आणि लिनिअर इक्वेशन्स कसे सोडवणे माहीत असले पाहिजे. सायलॅबसाठी कृपया स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवरील उपलब्ध संबंधित ट्युटोरियल्स पहा. पहिला इटरेटिव्ह मेथड ज्याचा आपण अध्ययन करू तो जॅकॉबी मेथड आहे. n इक्वेशन्स आणि n अननोन्स सह लिनिअर इक्वेशनचा सिस्टम दिला आहे. आपण इक्वेशनला पुन्हा लिहू जसे की x of I k plus 1 is equal to b I minus summation of a I j x j k j equal to 1 to n divided by a I जेथे I 1 पासून n पर्यंत आहे. आपण प्रत्येक x of I साठी व्हॅल्यूज गृहीत धरतो. नंतर आपण मागील स्टेपमध्ये प्राप्त इक्वेशन्समध्ये व्हॅल्यूज ठेवतो. आपण इटरेशन तोपर्यंत सुरू ठेवू जोपर्यंत सोल्युशन कन्व्हर्ज म्हणजे सम्मिलित होऊन जात नाही. आपण जॅकॉबी मेथड वापरून हे उदाहरण सोडवू. आपण जॅकॉबी मेथडसाठी कोड पाहू. सायलॅब कन्सोलवर प्रदर्शित उत्तरचे फॉरमॅट स्पष्ट करण्यासाठी आपण फॉरमॅट मेथड वापरतो. येथे ई दाखवते की उत्तर सायंटिफिक नोटेशन मध्ये असले पाहिजे आणि 20 प्रदर्शित होणारे डिजिट्स दर्शवतो. नंतर आपण निम्न मॅट्रिसेस ची व्हॅल्यू प्राप्त करण्यास इनपुट फंक्शन वापरतो. कोएफिशियंट मॅट्रिक्स, राइट हँड साइड मॅट्रिक्स, इनिशियल व्हॅल्यूज मॅट्रिक्स, मॅक्सिमम नंबर ऑफ इटरेशन आणि कन्व्हर्जन्स टॉलरन्स. नंतर आम्ही हे तपासण्यासाठी साइझ फंक्शन वापरतो कारण की A मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे की नाही. जर नसेल तर आम्ही एरर दाखवण्यास एरर फंक्शन वापरतो. नंतर आपण तपासूया की मॅट्रिक्स A डायगोनली डॉमिनंट आहे की नाही. पहिला अर्धा भाग मॅट्रिक्सची प्रत्येक रो ची जोडणीची गणना करते. नंतर हे तपासते की डायगोनल एलिमेंट्सचे दुप्पट गुणनफळ हे त्या रो चे एलिमेंट्सची बेरीजपेक्षा जास्त आहे. जर नसेल तर एरर फंक्शन वापरून एरर प्रदर्शित केले जाते. नंतर आपण इनपुट आर्ग्युमेंट सह जॅकॉबी इटरेशन फंक्शन परिभाषित करतो. आ बी x0 मॅक्सिमम इटरेशन आणि टॉलरन्स लेव्हल. येथे x0 इनिशियल व्हॅल्यूज मॅट्रिक्स आहे. आपण तपासूया की A मॅट्रिक्स आणि इनिशियल व्हॅल्यूज मॅट्रिक्स एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही. आपण xk p1 च्या व्हॅल्यूची गणना करून तपासूया की रिलेटिव्ह एरर टॉलरन्स लेव्हलशी कमी आहे की नाही. जर हे टॉलरन्स लेव्हलशी कमी असेल तर आपण इटरेशन ब्रेक करून सोल्युशन रिटर्न होतो. शेवटी आपण फंक्शन समाप्त करतो. सेव्ह करून कार्यान्वित करू. सायलॅब कन्सोलवर जाऊ. आता प्रत्येक प्रॉम्प्टसाठी व्हॅल्यूज प्रविष्ट करू. कोएफिशियंट मॅट्रिक्स A आहे. स्क्वेअर ब्रॅकेट उघडा. 2 स्पेस 1 सेमिकोलॉन 5 स्पेस 7 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा. एंटर दाबा. नंतर टाईप करा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 11 सेमिकोलॉन 13 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा. एंटर दाबा. इनिशियल व्हॅल्यूज मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर ब्रॅकेट उघडा. 1 सेमिकोलॉन 1 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा. एंटर दाबा. इटरेशन्सची जास्तीत जास्त संख्या 25 आहे. एंटर दाबा. कन्व्हर्जन्स टॉलरन्स लेव्हल 0.00001 आहे. एंटर दाबा. आपण निम्न टाईप करून फंक्शन कॉल करू. जॅकॉबी इटरेशन ब्रॅकेट उघडा. a, b, x0, max iter, tol
ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा x1 आणि x2 ची व्हॅल्यूज कन्सोलवर दाखवली आहे इटरेशन्सची संख्या देखील दिसते आता गॉस सायडल मेथडचे अध्ययन करू n इक्वेशन्स आणि n अननोन्ससह लिनिअर इक्वेशनचे सिस्टम दिले आहे आपण प्रत्येक अननोनसाठी इक्वेशन्सचे इतर व्हेरिएबल्स आणि त्यांचे कोएफिशियंट्सच्या संबंधित उजव्या हाताच्या एलिमेंट्समधून कमी करून पुन्हा लिहू नंतर आपण हे त्या व्हेरिएबलसाठी अननोन व्हेरिएबलचे कोएफिशियंट आ शी भागाकार करू हे प्रत्येक दिलेल्या इक्वेशनसाठी केले जाते जॅकॉबी मेथडमध्ये एक्स ओएफ आय के प्लस 1 च्या गणनासाठी एक्स ओएफ आय के प्लस 1 च्या शिवाय एक्स ओएफ आय के चे प्रत्येक एलिमेंट वापरले जाते गॉस सायडल मेथडमध्ये आपण एक्स ओएफ आय के ची व्हॅल्यू एक्स ओएफ आय के प्लस 1 शी ओव्हरराईट करतो आता हे उदाहरण गॉस सायडल मेथड वापरून सोडवू आता गॉस सायडल मेथडसाठी कोड पाहू पहिली लाईन फॉर्मॅट फंक्शन वापरून कन्सोलवर प्रदर्शित उत्तरचे फॉर्मॅट दाखवते नंतर आपण निम्नची व्हॅल्यूज प्राप्त करण्यासाठी इनपुट फंक्शन वापरतो कोएफिशियंट मॅट्रिक्स राइट हँड साइड मॅट्रिक्स व्हेरिएबल्सची इनिशियल व्हॅल्यूज मॅट्रिक्स मॅक्सिमम नंबर ऑफ इटरेशन्स आणि टॉलरन्स लेव्हल नंतर आपण इनपुट आर्ग्युमेंट्स आ, बी, x0, मॅक्स इटरेशन्स आणि टॉलरन्स लेव्हल आणि आउटपुट आर्ग्युमेंट सोल्युशनसह गॉस सायडल फंक्शन परिभाषित करतो आपण साइझ आणि लेंग्थ फंक्शन वापरून हे तपासूया की मॅट्रिक्स आ स्क्वेअर आहे की नाही आणि इनिशियल वेक्टर आणि मॅट्रिक्स आ अनुरूप आहे की नाही नंतर आपण इटरेशन्स सुरू करू आपण इनिशियल व्हॅल्यूज वेक्टर x0 ला xk च्या समान आहे असे दाखवू आपण xk च्या समान साईजची झेरोजची मॅट्रिक्स तयार करून त्याला xk p1 बोलूया आपण xk p1 वापरून त्या इक्वेशनच्या अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी प्रत्येक इक्वेशनला सोडवू प्रत्येक इटरेशनवर xk p1 ची व्हॅल्यू अपडेट होते आपण हे देखील तपासू की रिलेटिव्ह एरर दिलेल्या टॉलरन्स लेव्हलशी छोटी आहे की नाही जर हे असेल तर आपण इटरेशन ब्रेक करू नंतर xk p1 व्हेरिएबल सोल्युशनच्या समान आहे असे दाखवू शेवटी आपण फंक्शन समाप्त करू आता फंक्शन सेव्ह करून कार्यान्वित करू सायलॅब कन्सोलवर जाऊ पहिल्या प्रॉम्प्टसाठी आपण टाईप करू मॅट्रिक्स आ टाईप करा स्क्वेअर ब्रॅकेट उघडा 2 स्पेस 1 सेमिकोलॉन 5 स्पेस 7 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा पुढील प्रॉम्प्टसाठी टाईप करा स्क्वेअर ब्रॅकेट उघडा 11 सेमिकोलॉन 13 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा आपण निम्न टाईप करून इनिशियल व्हॅल्यू वेक्टरची व्हॅल्यूज देतो स्क्वेअर ब्रॅकेट उघडा 1 सेमिकोलॉन 1 स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा नंतर आपण इटरेशन्सची जास्तीत जास्त संख्या 25 करू एंटर दाबा आता टॉलरन्स लेव्हल 0.00001 परिभाषित करू एंटर दाबा शेवटी आपण निम्न टाईप करून फंक्शन कॉल करूया GAUSSSEIDEL ब्रॅकेट उघडा a, b, x0, maxiter, tol ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा x1 आणि x2 ची व्हॅल्यूज प्रदर्शित केली जातात समान प्रॉब्लेम सोडवणारी इटरेशन्सची संख्या जॅकॉबी मेथडशी कमी असते जॅकॉबी आणि गॉस सायडल मेथड्स वापरून हा प्रॉब्लेम स्वतःहून सोडवा ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो लिनिअर इक्वेशन्सच्या सिस्टमसाठी सायलॅब कोड तयार करणे लिनिअर इक्वेशन्सचे सिस्टमचे अननोन व्हेरिएबल्सची व्हॅल्यू ज्ञात करणे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद